कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, वसुंधरांचं या घरातलं स्थान असंच कायम राहू दे। आम्हाला दोघांना प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद दे। होलिका माते, या घरातली सगळी भांडणं, तंटे, वाईट विचारांचं दहन कर। माझ्याकडून कुणाला कधी चुकीचं बोललं गेलं असेल, मी काही चुकीची वागली असेल, त्याबद्दल मला क्षमा कर। घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची मला शक्ती दे। माते, माझ्या हातून खूप चुका घडल्या। माझ्या सोन्यासारख्या सुनेवर, वसुंधरेवर मी कधीही विश्वास ठेवला नाही। माते, माझं उरलेलं सगळं आयुष्य वसुंधरेला दे माते। ज्यांची ज्यांची मी मन दुखावली, त्यांची तुझ्या साक्षीने माफी मागते मी। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करण्याची, चांगलं वागण्याची सुबुद्धी मला दे माते। देवा, माझ्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी या होळीमध्ये जळून जाऊ दे आणि सगळ्यांना समजून घेण्याची आणि प्रेम करण्याची बुद्धी मला दे। छान झाली ना होळी? सगळं कसं अगदी गोड गोड झालं। आणि तुम्ही बनवलेली पुरणपोळी सुद्धा काय मस्त गोड झाली होती। आणि त्यावरती अशी तुपाची धार, आ हा हा हा, अजून जिभेवरची चव गेली नाही माझ्या। तेव्हा माहितीये का, तुम्ही होतात ना म्हणून सगळं कसं एकदम छान व्यवस्थित झालं। इनफॅक्ट मला तर असं वाटतं तुम्ही ना शिक्षक व्हायला पाहिजे होतं। शिक्षक? का? कोणाची शाळा घेतली मी? अहो घेतली आहे ना, आम्हा सगळ्यांचीच। अहो, आईसारख्या आपला स्वभाव कधी न बदलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बदललं। आईला आज मला एवढं भरून आलं ना जेव्हा आईने तुम्हाला मिठी मारली, तुमच्यासमोर आपलं मन मोकळं केलं, तेव्हा जाऊन तुम्ही केलेल्या सगळ्या कामाचं, या घराकरता केलेल्या सॅक्रिफायसेसचं तुम्हाला खऱ्या अर्थाने क्रेडिट मिळालं। हे क्रेडिट फक्त माझं नाही, तुमचं पण आहे। आणि आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या क्रेडिट कार्डवरच तर निर्णय घेते। उद्या या घरातल्या रांगोळीचे ठिपके खऱ्या अर्थाने जोडले जातील। म्हणजे नाही, म्हणजे माझ्या डोक्यावरून गेलंय। अहो, असं काय करताय? धुलीवंदन आहे उद्या, रंग नाही खेळायचं? ओ हा, सॉरी, ते विसरलो मी। विसरलात की विसरायचं नाटक करताय? खरंच लक्षात नव्हतं, सॉरी। तनया, कुठे निघालात तुम्ही बॅग घेऊन? वहिनी, तुम्हाला तुमची रूम परत द्यायला आलोय। माझं सामान घेऊन आली या रूम मध्ये। तुम्ही दोघं तुमच्या रूम मध्ये शिफ्ट होऊ शकता। अगं, काय बोलतेस हे सगळं तू? त्याची काहीच गरज नाहीये। आणि खरं सांगू, आम्हाला इथे कसलाच त्रास होत नाही। आम्ही खरंच ओके आहोत। नाही वसू वहिनी, त्या रूमवर ना फक्त तुमचा हक्क आहे। नाही, मला कळलंय खरंच, कोणाची रूम मिळवून ना त्यांची जागा मिळवता येत नाही, आणि तुमची जागा मिळवणं तर अशक्य आहे। वहिनी, मला माफ करा। आज मला तुम्हाला सगळं खरं सांगायचंय। तुम्हाला या घरातून बाहेर काढावं म्हणून मी आईंच्या मनात तुमच्याविषयी खूप विष कालवलं। हो, म्हणजे मी वसुवहिनीशी बोलले। काय म्हणाली ती मला माहितीये? म्हणाली, तुला तर इस्टेट इथला 1 रुपया पण मिळू देणार नाहीये, तर रूम देतीये, असं म्हणाली ती। एवढंच नाही, तर मुलांना खालीवर करायला त्रास होतो हे सिद्ध करण्यासाठी मी जिन्याच्या पायऱ्यांना तेल लावलं
आणि त्यावरून बनीला पाडलं. बनी! आणि आईंना हे पटवून देऊन तुमची मोठी रूप मिळवली. पण खरं सांगू वहिनी, मला त्या मोठ्या खोलीत ना कधी सुखासुखी झोप लागलीच नाही. मला कायम जलसी वाटत राहिली की इतक्या छोट्या खोलीत राहून पण लोक इतक्या आनंदाने कसे राहतात, बेड खाली टाकून मुलांबरोबर इतके सुखाने तिथे कसे राहतात. खरंच फॅमिली कशी असावी ना, हे तुमच्याकडे आणि आकाशनाथाकडे बघून शिकावं. तुम्ही ग्रेट आहात, खरंच ग्रेट आहात. तुम्ही या तिन्ही लहान मुलांना किती छान सांभाळता. म्हणून म्हणते वहिनी, त्या रूमवर फक्त तुमचा अधिकार आहे. सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते दोघांनाही, तुम्ही त्या रूममध्ये परत जा. दादा, वहिनी, खरंच वी आर रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. खूप गिल्टी वाटतंय आम्हाला. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागलाय. तुम्ही प्लीज तुमच्या रूम मध्ये परत जा ना, नाहीतर आम्हाला बरं नाही वाटणार. आई, बाबा, हे बघा आमची पिचकारी भास्कर काकांनी दिली आहे मला. माझी पण, मला पण. वाव. तुम्ही दोघं कुठे चाललेत? फिरायला चाललेत का तुम्ही? नाही बनी, आम्ही कुठे नाही चाललोय. आम्ही आमच्या रूम मध्ये येतोय आणि आता तुम्ही सगळे छान तुमच्या मोठ्या रूम मध्ये जा. नको, मला हीच रूम हवी. मला पण हीच रूम हवी आहे. नाही, आम्ही नाही सोडणार रूम. आम्ही खूप मजा केली आहे इथे. बनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. अगं, पण आम्हाला कुठे त्रास होतोय? आम्ही तर हॅपी आहे. मला कधी जमणार आहे सगळं? एवढ्या छोट्याशा खोलीत राहून पण इतका आनंदात राहिला. मला जमेल का कधी हे? प्रणय, आता आपण सगळे एकत्र आलोय. काळजी करू नकोस, हळूहळू सगळं शिकशील. हुशार माझी जाऊबाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.